रामकृष्ण हरी सर्वांना. कोणतीही कहाणी वाचण्या अगोदर किंवा ऐकण्या अगोदर गणपतीची कहाणी जरूर ऐकावी किंवा वाचावी. तो व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. कृपया तुम्ही जाऊन तो पहा. कहाणी शुक्रवारची जीवतीची. एका शुक्रवारा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीनं एका सोयणीला बोलवू आणलं. अगं सोयणी, मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सोयणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरभार राहिली. तेव्हा ती सोयण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली, बाई तू गरीब आहेस. तुझं बाळंतपणात पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव. मी तुझं बाळंतपण फुकट करेन. तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सोयण आपल्या राणीकडे आली. बाईसाहेब, आपल्या नगरात अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच 2रा महिना लागला आहे. लक्षणं सर्व मुलाचीच दिसतायत. तेव्हा आपल्या घरापासून तो तेथपर्यंत एक भुयार तयार करावं. आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईल. असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं ढंब केलं. पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 मास भरताच बाळंतपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणीबाईचं पोट दुखू लागलं. सोयणीला बोलवलं. त्याबरोबर तुम्ही पुढे व्हा, मी येते म्हणून सांगितलं. धावत राणीकडे आली. पोट दुखण्याचं ढोंकारायला सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई, तुझी आहे पहिली खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस. नाही बांधले तर भय वाटेल. असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंत झाली. मुलगा झाला. सोयणीचं एक दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिनं एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढं ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटात झाला असं सांगू लागली. तिनं नशिबाला बोल लावले. मनामध्ये दुःखी झाली. सोयण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कोड कौतुक होऊ लागलं. इकडे ब्राह्मणीबाईनं नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, जय जीवती आई माते. जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो. असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे. ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज. कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज केलं. तांदूळाचं धुणं वलांडणं बंद केलं. याप्रमाणे ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती न्हाऊन आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती. तेव्हा ह्याची नजर तिजवर गेली. हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणाले, कोण्या पापाने माझ्या शेपटावर पाय दिला? तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जायस भ्यात नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्भल काय? हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी घेतली. काशीत जाऊ लागला. जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती, पण ती 5वी-6वीच्या दिवशी जात असत. राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. 6वी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेलं वाटेत पसरले? जीवती उत्तर करते, अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजानं ती मान्य केली. त्याही रात्रीप्रमाणे प्रकार झाला. 2रे दिवशी राजा चालता झाला. इकडे ह्यांचा मुलगा वाढत होता. पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणाला विचारलं. ते म्हणाले, घरी जा. साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव, म्हणजे याचं कारण समजेल. मनात मोठी चुटपुट लागली. घरी आला. मोठ्या थाटाचं मावंद केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटवू नये. सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला. मला जीवतीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत. ते पाळले तर जेवायला येईल. राजानं कबूल केलं. जिथं तांदूळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाही. कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दरवेळेस जिथं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे. पुढे पानं वाढली. मोठा थाट जमला.
राजानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटला. त्या ह्याच्या तोंडात उडाला. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. काही केला उठना. तेव्हा आई गेली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय? तिनं सांगितलं, ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई, असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यासुद्धा आपण राज्य करू लागला. तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.